रोहा नगर परिषद ईव्हीएम मशीन ज्या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत त्या ज्येष्ठ नागरिक सभागृहाच्या बाहेर सध्या आपण आहोत। या ठिकाणी आपण जर पाहिलं तर तगडा पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। मतमोजणीसाठी अवघा 1 दिवस बाकी असतानाच आता या ठिकाणी हा तगडा पोलीस बंदोबस्त जो आपणास पाहाव्यास मिळतो। राज्य राखीव पोलीस दल असेल, त्याचबरोबर रायगड पोलीस असतील आणि सीसीटीव्ही असतील, अशी करडी 3 लेअरचं नजर जी आहे ती सध्या ईव्हीएम मशीनवरती आहे। या संदर्भात अधिक बोलण्यासाठी माझ्यासोबत पाटील सर आहेत। सर, एकंदरीत काय सांगाल, कशा पद्धतीचा पोलीस बंदोबस्त आहे या ठिकाणी? माननीय रायगड जिल्ह्याचे SP मॅडम श्रीमती आंचल दलाल मॅडम यांनी आम्हाला जे इन्स्ट्रक्शन दिले त्याप्रमाणे आम्ही 1 DYSP, 1 PI आणि 10 PSI असा आणि 80 अंमलदार प्लस एक स्ट्रायकिंग त्याप्रमाणे आम्ही बंदोबस्त अरेंज केलेला आहे। इव्हन रस्त्यावरची वाहतूकसुद्धा बंद करण्यासाठी आम्ही पत्र दिलेलं आहे आणि त्यानुसार तसे आम्ही आदेश काढून घेतलेले आहेत। इथं आम्ही सर्व बॅरिगेटिंग करणार आहोत, व्यवस्थित करून घेणार आहोत। वेगवेगळ्या पक्षाच्या लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी उभं करणार आहोत। जसा रिझल्ट डिक्लेअर होईल तसे ते त्यांना कळवलं जाईल आणि कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवलेला आहे। इनर कॉर्डन, आउटर कॉर्डन हे सगळं व्यवस्थित मॅडमने प्लॅन केलं आहे, त्याप्रमाणे आम्ही पूर्ण बंदोबस्त चोख ठेवलेला आहे। सर, ईव्हीएम मशीनची सुरक्षा कशा पद्धतीमध्ये आपण ठेवलेली आहे? EVM मशीनची सुरक्षा जे SRPFचे जवान आहेत त्यांचं इनर कॉर्डन म्हणून ठेवलेलं आहे आणि आपल्या जिल्हा पोलीसचं आहे ते आउटर कॉर्डन ठेवलेलं आहे। तिथे ROच्या परमिशनशिवाय कोणीही जाऊ शकत नाही। एकदम कडेकोट बंदोबस्तात ठेवलेला आहे। सर्व सुरक्षेचे जे प्रमाण आहेत ते सगळे व्यवस्थित ठेवलेले आहेत। साधारण सर किती पोलीस बंदोबस्त आहे, किती सीसीटीव्ही आहे, काय सांगाल? CCTV एक 15-20 CCTV आहेत। पोलीस बंदोबस्त वरती एक 10 जवान आहेत, खाली एक 5 जवान आहेत आणि डिव्हिजनमधलाही बंदोबस्त ठेवलेला आहे। एक ऑफिसर पण असतो। सगळं व्यवस्थित कडेकोट रायफलसह बंदूकधारी बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। धन्यवाद सर। हे होते रोहा पोलीस निरीक्षक मारुती पाटील। एक प्रकारे आपण जर पाहिलं तर उद्या 1 दिवस बाकी असतानाच कडेकोट सुरक्षा जी आहे ती ईव्हीएम मशीनच्या बाहेर आपणास पाहाव्यास मिळत आहे। राज वैशंपायन, TVNL मराठी, रोहा, रायगड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।